विचारसागर तरंग चौथा परिच्छेद 43 क्रमांकाचा करण आणि कारण यातील भेद. विचारसागर तरंग चौथा परिच्छेद 43 क्रमांकाचा करण आणि कारण यामधील भेद. तर सकाळच्या पाठामध्ये आपण प्रमेयचं लक्षण काय हा विचार सकाळी केला. म्हणजे प्रकरण प्राप्त विषय ज्ञानाचा चालू आहे. ज्ञानामध्ये 3 प्रकार पाहिलेत: प्रमा, परोक्ष आणि अपरोक्ष. मग त्या स्मृतिज्ञान, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. संस्कार मात्र जन्य ज्ञान जे असेल त्याला स्मृती असं म्हणतात. अनुमानादी प्रमाणाच्या द्वारा अंतःकरण वृत्ती आतल्यात पदार्थाचा आकार धारण करत असेल तर त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. म्हणजे संस्काराच्या द्वारा अंतःकरण वृत्तीने आतल्यात पदार्थाचा आकार धारण करणे हे स्मृती ज्ञान आहे. आणि अनुमानादी प्रमाणाद्वारा अंतःकरण वृत्तीने आतल्यात पदार्थाचा आकार धारण करणे हे परोक्ष ज्ञान आहे. आणि अनुमानादी प्रमाण आणि पुन्हा अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचे एकदे स्थितीत्व असेल तर ते होणारं ज्ञान अपरोक्ष ज्ञान आहे. मग पूर्वपक्षाने या ठिकाणी प्रश्न केला, अंतःकरण वृत्तीने आतल्यात पदार्थाचा आकार धारण करणं हे स्मृती ज्ञानामध्ये आणि परोक्ष ज्ञानामध्ये समानच आहे, म्हणून स्मृतीला परोक्ष ज्ञान म्हटलं तर चालेल का? तर श्री गुरुदेवाने सांगितलं नाही, स्मृती ज्ञानाला परोक्ष म्हणता येणार नाही. कारण परोक्ष ज्ञान आणि स्मृती ज्ञान दोन्हीचा आकार जरी समान असला तरी परोक्ष ज्ञान इथे अंतःकरण वृत्ती आतल्यात पदार्थाचा आकार धारण प्रमाणाच्या द्वारा करते, म्हणून परोक्ष ज्ञान हे प्रमाज्ञान आहे. पण स्मृती ज्ञानाला अनुमानादी प्रमाणाचं साह्य नाही, संस्कारजन्य ते आहे, म्हणून स्मृती ज्ञानाचे त्याला परोक्ष किंवा प्रमा म्हणता येणार नाही. मग शिष्याने विचारलं, प्रमा कशाला म्हणतात? गुरुदेवाने सांगितलं, प्रमाणजन्य यथार्थ ज्ञानाला प्रमा असं म्हणतात. बरं, मग प्रमाण कशाला म्हणतात? म्हटले प्रमेयचं जे करण आहे त्यास प्रमाण असे म्हणतात. म्हटले असे प्रमाण किती आहेत? म्हणले मग असे प्रमाण 6 आहेत: प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. मग प्रमेयचं लक्षण काय? म्हणले स्मृती भिन्नत्वे सती, प्रमाणजन्यत्वे सती, अबाधित अर्थ विषयत्व, प्रमाज्ञानत्व. जे स्मृतीहून भिन्न आहे, प्रमाणजन्य आहे आणि अबाधित अर्थाला विषय करणार आहे त्याला प्रमा असं म्हणतात. याचाच अर्थ ज्ञानामध्ये 2 प्रकार पडतात, एक प्रमाज्ञान आणि दुसरं अप्रमाज्ञान. प्रमाज्ञान कशाला म्हणतात? मग हे स्मृतीहून भिन्न असावं, प्रमाणजन्य असावं आणि अबाधित अर्थाला विषय करणारा असावं. ह्या 3 लक्षणांनी युक्त असेल तर त्या ज्ञानाला आम्ही प्रमा असं म्हणतो. आणि मग हे प्रत्यक्ष प्रमा, अनुमिती प्रमा, शाब्दी प्रमा, उपमिती प्रमा, अर्थापत्ती किंवा अन्यथा अनुपपत्ती प्रमा आणि अनुपलब्धी प्रमा हे सगळीच ज्ञान कशी आहेत? प्रमाणजन्य आहे, पुन्हा ती स्मृतीहून भिन्न आहे आणि अबाधित अर्थाला विषय करणारी आहे, म्हणून या सगळ्या ज्ञानाला प्रमा म्हणतात. म्हणजे प्रमेमध्ये एकंदरीत 6 पोटभेद होतात. आणि अप्रमा कशाला म्हणतात? जे प्रमाणजन्य नाही, अन्य कुठल्या तरी कारणाने जन्य आहे त्याला अप्रमा असं म्हणतात. त्याच्यात 2 प्रकार पाहिले आपण सकाळी, यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. यथार्थ का? व्यवहार दशेमध्ये बाद होत नाही म्हणून. पण अप्रमा का? कुठल्याही प्रमाणापासून झालं नाही म्हणून. अशी कोणती ज्ञानं? त्याची उदाहरणं आपण 3 पाहिली. एक स्मृती ज्ञान यथार्थ आहे कारण व्यवहार दशेमध्ये त्याचा बाद होत नाही, पण ते अप्रमा आहे, कुठल्याही प्रमाणापासून झालं नाही. आणि त्याचप्रमाणे सुखदुःखाचं, जीवाला होणारं सुखदुःखाचं ज्ञान आणि ईश्वराला मायावृत्तीने होणारं जगताचं ज्ञान, हे स्मृती, सुखदुःख आणि ईश्वर ज्ञान हे 3 ज्ञान यथार्थ आहे कारण त्यांचा व्यवहारात बाद होत नाही. पण तिन्ही अप्रमा आहे कारण ते प्रमाणापासून झालेली नाही, म्हणून ती यथार्थ अप्रमेची 3 उदाहरणं. आणि अयथार्थ व्यवहार दशेमध्ये त्यांचा काय होतो? बाद होतो. परंतु अप्रमा कुठल्याही प्रमाणापासून झाली नाही, त्याची 3 उदाहरणं पाहिलीत. ती कोणती? ब्रह्मज्ञान, संशयज्ञान आणि स्वप्न पदार्थाचं ज्ञान. ही 3 सुद्धा अयथार्थ आहे का? तर व्यवहारात त्यांचा बाद होतो. आणि ती अप्रमा आहे, कुठल्याही प्रमाणापासून ती झाली नाही. आणि जी अयथार्थ अप्रमा ही ज्ञानं भ्रम, संशय आणि स्वप्न, तर ती अयथार्थ अप्रमा ही ज्ञानं साक्षीच्या आश्रित असतात आणि प्रमाज्ञान ही प्रमात्याच्या आश्रित असतात. मग साक्षी आश्रित आणि प्रमाता आश्रित असं म्हणताना पूर्वपक्ष सकाळी 42 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये बोलला, आपण स्मृतीला प्रमा म्हणायला हरकत नाही,
म्हटले नाही म्हणता येणार. म्हटले म्हणा ना. कसं म्हणा? म्हणजे लक्षणामध्ये थोडासा बदल करा. तुम्ही म्हणता स्मृतीहून भिन्न, प्रमाणजन्य आणि अबाधित अर्थाला विषय करणं, ह्या 3 गोष्टी असेल तर त्याला प्रमा म्हणता. ते स्मृतीहून भिन्न प्रमाणजन्य बाजूला सारा आणि अबाधित अर्थविषयत्वम प्रमाज्ञानत्वम असं एवढंच लक्षण करा. मग स्मृतीसुद्धा काय करते? अबाधित अर्थाला विषय करते, म्हणून त्याला प्रमा म्हणायला काय हरकत नाही. तर गुरुदेव म्हटले असं लक्षण कधी करता येईल? असं लक्षण तेव्हा करता येईल की ज्ञान आणि स्मृती हे जर कार्यकारण भावाचे वाचक असेल तर. जसं घट काय आहे? कार्य आहे. मृत्तिका काय आहे? कारण आहे. म्हणजे घट कार्य आहे, मृत्तिका कारण आहे. घट आणि मृत्तिका हे कार्यकारण भावाचे वाचक शब्द आहेत, त्यामुळे एकाला कारण आणि एकाला कार्य म्हणता येतं. तसं ज्ञान आणि स्मृती हे कार्यकारण भावाचे वाचक नाही. स्मृती तरी ज्ञानच आहे, प्रमा तरी ज्ञान आहे आणि ज्ञान तरी ज्ञान आहे. पण त्या ज्ञानालाच कोणते 2 शब्द येतात? स्मृती आणि प्रमा. प्रमाणजन्य असेल तर काय त्याला काय म्हणतात? त्या ज्ञानाला प्रमा म्हणतात. आणि संस्कारजन्य असेल तर त्या ज्ञानाला स्मृती म्हणतात. म्हणून स्मृती केवळ अबाधित अर्थाला विषय करत असली म्हणून तिला प्रमा म्हणता येणार नाही, कारण प्रमा ही प्रमाणजन्य असते आणि स्मृती प्रमाणजन्य नाही. म्हणून स्मृती स्मृती आहे, स्मृती प्रमाण आहे. शेवटी स्मृतीहून भिन्न पाहिजे आम्हाला. स्मृतीहून भिन्न नसून स्मृती स्मृतीरूप आहे, म्हणून स्मृतीवर प्रमेचं लक्षण जात नाही. अशा पद्धतीचा विस्तार सकाळी आपण बघितला. आता करण आणि कारण. बरं, हा त्याच्यामध्ये आणखी एक, स्मृती ही कशाच्या आश्रित ठरवायची? म्हणजे प्रमात्याच्या आश्रित म्हणायचं का साक्षी आश्रित म्हणायचं? तर या बाबतीत मतभेद आहे. पण वेदांताचे अद्वितीय ग्रंथकार मधुसूदन सरस्वत्या पारमिती सरस्वती, सरस्वत्या पारमिती मधुसूदन सरस्वती हा ज्यांचा अधिकार आहे आणि प्रस्थांतरामध्ये अद्वैत सिद्धीची जे करते आहेत अशा मधुसूदन स्वामी सरस्वती यांनी स्मृतिज्ञान साक्षीच्या आश्रित ठरवलेलं असल्यामुळे आपण स्मृतिज्ञान कशाच्या आश्रित म्हणायचं? मग आता साक्षीच्या आश्रितच म्हणायचं. अशा पद्धतीचे विचार सकाळी आपण बघितला. आणि एकंदरीत काय ठरलं का स्मृतिज्ञान स्मृती आहे, स्मृती प्रमा नाही. परोक्ष ज्ञान, स्मृतीला परोक्ष किंवा प्रमा म्हणता येणार नाही. स्मृतिज्ञान स्मृतिज्ञानच आहे असा विषय सकाळपर्यंत झाला. आता करण आणि कारण यातील भेद ग्रंथकार आपल्यासमोर ठेवतात. कारण पहिलं प्रमेचं लक्षण काय केलं? प्रमाणजन्य यथार्थज्ञानाला प्रमा असं म्हणतात. प्रमा हा संस्कृत शब्द आहे आणि प्रमेचं जे करण आहे त्याला काय म्हणतात? प्रमाण असं बोललेत. मग प्रमेचं जे करण आहे त्याला प्रमाण म्हणतात, प्रमेचं जे कारण आहे त्याला प्रमा म्हणतात असं म्हटले नाही. म्हणजे करण आणि कारण, एका ठिकाणी काना काढला ते करण झालं, काना टाकला तर ते कारण झालं. मग ते करण आणि कारण यातील फरक स्पष्ट आपल्याला कळावा म्हणून आता हा पुढचा 43 क्रमांकाचा परिच्छेद आहे. करण आणि कारण यातील भेद. ठीक ना? तर कारणालाच कारणही म्हणतात आणि कारणालाच करणही म्हणतात. काय काय? कारणालाच कारणही म्हणतात आणि कारणालाच करणही म्हणतात. पण कोणत्या कारणाला करण म्हणतात आणि कोणत्या कारणाला कारण म्हणतात एवढंच फक्त आपल्याला जाणून घ्यायचं. तर कारणामध्ये पहिले 2 प्रकार पडतात. एक साधारण कारण आणि दुसरं असाधारण कारण. कशा म्हणतात साधारण कारण? जे याची यावत कार्याला कारणीभूत आहे असं कारण ते साधारण कारण. अगदी निमिष उन्मिष डोळ्याची पापणी उघडझाप करेपासून त्या सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती प्रलयापर्यंत जगातलं कुठलंही कार्य घडत असेल तर प्रत्येक कार्याला जे कारण असतं त्याला काय म्हणायचं? साधारण कारण. ठीक ना? सर्वच कार्याला जे कारण आहे त्याला म्हणतात साधारण कारण. आणि त्या साधारण कारणाला कारणच म्हणतात, काय म्हणत नाही? छान, करण म्हणत नाही. आणि मग कोणत्या कारणाला करण म्हणतात? असाधारण कारणाला काय म्हणतात? करण म्हणतात. असाधारण कारणाला काय म्हणतात? करण. मग असाधारण कारण म्हणजे काय? जे एकाच कार्याला कारण ठरतं त्याला असाधारण कारण म्हणतात आणि अशा असाधारण कारणालाच काय म्हणतात? करण असं म्हणतात. आता एक करण आणि कारण यातील भेद, त्या वाक्याचं स्पष्टीकरण आपल्याला झालं. जे कार्याला जन्माला घालतं त्याचं नाव कारण. त्या कारणात किती प्रकार? 2. एक साधारण कारण, दुसरं असाधारण कारण. साधारण कारण म्हणजे काय? याच्यावत कार्याला जे कारण ठरतं त्याला साधारण कारण म्हणतात आणि साधारण कारणाला काय म्हणतात? कारणच म्हणतात. काय म्हणत नाही? करण म्हणत नाही. आणि मग कोणत्या कारणाला करण म्हणतात? असाधारण कारणाला करण म्हणतात. मग असाधारण कारण तरी कशाला म्हणतात? एका कार्याला जे कारण ठरतं त्याला असाधारण कारण म्हणतात आणि त्या असाधारण कारणालाच काय म्हणतात? करण असं म्हणतात. असा करण आणि कारणातला फरक आहे. पण मग त्या साधारण कारणामध्ये काही प्रकार पडतात आणि असाधारण कारणामध्ये सुद्धा काही प्रकार पडतात. साधारण कारणात किती प्रकार पडतात? तर साधारण कारणात 9 प्रकार पडतात. मोजा. ईश्वर,
ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट म्हणजेच पाप पुण्य, प्रतिबंध प्राग अभाव आणि प्रतिबंधक अभाव. किती झाली? 9. असे 9 कोणती कारण आहे? ती साधारण कारण आहे. कारण जगातल्या प्रत्येक कार्याला ही कारणीभूत असतात. तर त्यातला पहिला कोण म्हटलो आपण? ईश्वर. अशी 9 साधारण कारणच पहिले आपल्याला देतात. लगेच वाचूनच घेऊ बघा. 43 परिच्छेद आहे. कारण आणि कारण यातील भेद. कारणामध्ये साधारण व असाधारण असे किती प्रकार पडतात बोला? 2 प्रकार आहेत. त्यातलं पहिलं कोणतं? साधारण कारण. कशाला म्हणतात? यच्चे यावत. यच्चे यावत शब्दाचा अर्थ आहे म्हणजे सर्व, आहे ना. अगदी एक पेशीचा जीव अमेबापासून जीवकोटीतला कॅबिनेट मंत्री ब्रह्मदेव तिथपर्यंत सर्वच कार्याला जे कारण आहेत त्याचं नाव आहे साधारण कारण. यच्चे यावत सर्व कार्यात जे कारण असते ते साधारण कारण. आणि साधारण कारणे किती आहेत म्हणाल तर 9 आहेत. आता 9 आहेत, पण कोणती आहे तर त्याची संख्या देतात. पहिला कोण? ईश्वर. का बरं ईश्वर कारण मानायचा? आपल्याकडे संतांचं वचन आहे, जेणे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे आपुल्या. जयापासून सकळ महिमंडळे झाले तो एक पंढरीचा राणा ने अनुमाना श्रुतीशी. आणि ज्या वेळेला ब्रह्माला विवृत उपादान कारण म्हणतात, मायेला परिणामी उपादान कारण म्हणतात आणि ईश्वराला अभिनिमित्त उपादान कारण असं म्हणतात. म्हणजे ईश्वर कारण आहे की नाही? मग सगळ्या जगाचं ईश्वर एक कारण आहे. आणि ते आपल्याकडे प्रमाणही आहे संतांचं. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. चाले शरीर कोणाचे असत्य कोण बोलवे ते हरिवेन देखावे ऐकावे एक नारायण तयाचे भजन चुकू नको. म्हणजे ईश्वर पहिलं साधारण कारण. दुसरं कोण आहे? ईश्वर इच्छा. ईश्वराची इच्छा. केवळ ईश्वर असून चालत नाही, ईश्वराची काय असली पाहिजे? इच्छाही असली पाहिजे, आहे ना. चाले शरीर कोणाचे असत्य आपलं ईश्वराची इच्छा म्हणतो ना. आता ईश्वराची इच्छा आहे हे चालवायचं, नाही चालवायचं म्हणलं तर ते बंद करणार. म्हणजे ईश्वराची काय लागते प्रत्येक गोष्टीला? बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना आपली इच्छा असून त्याला उपयोग नाही. ती कोणाची इच्छा असली पाहिजे? परमात्म्याची इच्छा असली पाहिजे, ईश्वराची इच्छा असली पाहिजे. आपली किती इच्छा असेल आणि ईश्वराची इच्छा नसेल तर आपली इच्छा नगण्य आहे. आपल्या इच्छेला अनुमोदन कोणाचं पाहिजे? परमात्म्याचं पाहिजे. नाहीतर आपली इच्छा असेल आणि परमात्म्याचं अनुमोदन नसेल तर काही होत नाही. आणि आपली इच्छा नसेलही आणि परमात्म्याचं अनुमोदन असेल तर ते झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ईश्वराची काय लागते? इच्छा. काय इच्छा आहे? पहिले कोट नाही एकले न कंटीची म्हणून येणे केले निर्माण 14 भुवने गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे पाची महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. हे करत असताना परमात्म्याची काय इच्छा आहे? त्याला एकट्याला करमलं नाही. मग एको हम बहुश्याम प्रजा आहे, मी एक आहे तर अनेक व्हावं अशी त्याला काय झाली? इच्छा. म्हणजे ईश्वराची काय लागते? पुन्हा इच्छा लागते. तिसरं काय? ईश्वराचं ज्ञान. ईश्वर ज्ञान म्हणजे ईश्वर ज्ञान लागतं. म्हणजे ईश्वर कसा आहे? कर्मसापेक्ष फलदाता आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर आणि जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतोर ईश्वर असं या प्रसिद्ध भावगीतामध्ये म्हणतात. म्हणजे परमात्मा हा कर्मसापेक्ष फलदाता आहे. पण कर्मसापेक्ष फलदाता असताना कोणाचं काय कर्म आहे? मग त्याला काय कोणता भोग, कोणतं भोगायतन आणि कोणते भोग्य पदार्थ दिले पाहिजे याचं त्याला काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. म्हणून ईश्वर ज्ञान एक कारण आहे. ईश्वर ज्ञान. आणि नंतर ईश्वर प्रयत्न. ईश्वराचा कोणता प्रयत्न? तर ईश्वराचा संकल्प हाच प्रयत्न आहे. त्याला काही डायरेक्ट इनडायरेक्ट जसं पंतप्रधान काही रोडवर येत नाही, पण रोड कोणी केला? आपण म्हणतो त्यांनी केला. म्हणजे त्यांची एक असणारा प्रयत्न, त्यांचा संकल्प, त्यांची सही हीच पुरेशी आहे. तसं परमात्म्याचा एक प्रकारचा संकल्प हाच काय? प्रयत्न आहे. परमात्म्याला एकोहम बहुश्याम हा जो संकल्प आहे परमात्म्याचा, तो संकल्पच हा एक परमात्म्याचा काय प्रकारचा प्रयत्न आहे. म्हणजे ईश्वराचा प्रयत्नही लागतो. आणि प्रत्येक गोष्टीला काल लागतो. म्हणजे कुठला तरी काल लागतो. कुठल्याही कालात काही, आता हल्लीच्या काळात संकरित सगळा प्रकार झाल्यामुळे, संस्कारित कमी झाल्यामुळे कुठल्याही काळात काही आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे ज्या काळात जे नाही त्याही काळात ते आपल्याला पाहायला भेटतं. पण अगदी निसर्गतः ज्या सगळ्या घडामोडी आहे यानुसार विचार केला तर ज्येष्ठ वैशाखातच आंबा पिकतो, नैसर्गिक आंबा. तो कधी भेटत नाही, मग त्याला कुठला तरी काल लागतो. आणि प्रत्येक पदार्थाला देशही लागतो. ज्वारी म्हणलं तर कुठे पिकते? देशावरच पिकते. आणि नारळ म्हणलं तर कोकणातच, त्याला देश लागतो ना. ते विनोदाने आपले मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य बाबा एक गोष्ट सांगायचे का, इकडला विदर्भातला व्यक्ती दुकानावर गेला, बैल पोळा होता, उद्या पोळा आहे, तो म्हटलं आपल्याला नारळ घेतला पाहिजे. केवढ्याला दिला नारळ? म्हटले 20 रुपयाला. काय राव म्हटले, 20 रुपयाला गोळा असतो, जरा कमी करा ना. म्हणले मग तुम्ही ते जालन्याला जा, तिथे 15ला भेटेल. तो जालन्याला आला. म्हणले अहो आणखी कमी करा, मी विदर्भातून आलो. नाही म्हणले मग पुढे छत्रपती संभाजीनगरला जा, तुम्हाला 10ला भेटेल. अहो म्हटले एवढा गोळा असतो, जरा आणखी कमी करा. नाही म्हणले मग पुढे पुण्यात जा, तुम्हाला आणखी कमी भेटेल 5 रुपयाला. अहो म्हटले पण मी विदर्भातून आलो, आणखी कमी करा. म्हणले कोकणात जा, तुम्हाला
आणखी कमी भेटेल. कोकणात गेल्याच्या नंतर म्हटलं अहो मी विदर्भातून आलो, नाही म्हणले इथे आता घरी म्हटलं तर किमान 2 रुपये दिले पाहिजे आणि तुम्हाला फ्री ऑफ चार्ज पाहिजे तर मग जाण तोडून आणा जेवढे पाहिजे तेवढे. गेला वर गेल्याच्या नंतर आता नारळ तोडण्याचा अभ्यास लागतो ना, याला काही तो तोडण्याचा अभ्यास नाही. ते नारळ पकडतात त्याचे पाय गेले बाबा म्हणजे सुटून आणि त्यांनी पकडलं त्या नारळाला, पाय खाली सुटले, नारळाला पकडल्याच्या नंतर आता लोबा पायी तिथपर्यंत गेला, पण खाली पाहतो तो खाली त्याला खाली खोलदरी दिसायला लागली. तो घाबरला, आता काय करायचं. तिथून एक उंटावाला येत होता. ते उंटावाला म्हटले काही कर मला खाली घे. मग तो उंटावाला म्हटलं पैसे किती देणार बोल. तो म्हटलं तुला 30 रुपये देतो. गावात 20 रुपये द्यायला तयार नाही. उंटावाला त्या उंटावर उभा राहिला तरी असं एवढं उंच हात कमी, त्याने थोडंसं म्हणले जसं उंच उडी मारली. उंटाला वाटलं हे काय, तो गेला खालून निघून आणि त्याने त्याच्या पायाला पकडलं. आता तो म्हणायचा तू नारळाला सोडू नको, नाही आपले ते उंटावाला म्हणायचं मी तुला 60 देतो, तू नारळाला सोडू नको, आणि हा म्हणायचं मी तुला 50 देतो पण मला पटकन खाली घे. हे कशामुळे घडलं, ते लोभापायी घडलं. आता तुर्त आपल्याला काय तो दृष्टांत या ठिकाणी फारसं काही अपेक्षित नाही, पण सांगायचं तात्पर्य ते नारळ कोकणातच फ्री भेटू शकतं, ते विदर्भात नाही भेटू शकत. कारण ते जिथे पिकतं तिथे विकत नाही असं म्हणतो ना, म्हणजे त्याला कोकण हा नारळाचा देश आहे. मावळ म्हटलं का ते तांदूळाचा विशेषत्वाने देश आहे. म्हणजे प्रत्येक कुठलीही गोष्ट कुठल्या तरी कालात आणि कुठल्या तरी देशात पिकते, म्हणजे देशकालसुद्धा प्रत्येक वस्तूला कारण आहे. जसं देशकाल कारण आहे तसं अदृष्टही कारण आहे. अदृष्ट शब्दाचा अर्थ आहे पाप पुण्य. आपलं जसं अदृष्ट असेल, अनुकार रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून या. तुकोबरा म्हणतात कोणावर रुसण्याची फुगण्याची काही आवश्यकता नाही. आपलं जसं संचित असेल तसं आपल्याला फल भेटतं. भोगतो न घडी संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान. मग ते एक प्रसिद्ध वचन आहे बघा, मला वाटतं उपनिषदातला मंत्र असावा कदाचित. म्हणजे अदृष्टानेच आपल्याला भोगावं लागतं. सुखस्य दुःखस्य न कोपे दाता परो ददाती ती कुबुद्धी रेषा स्वकर्मसूत्रे न ग्रथितोही लोका अहम करोती इति व्रथा अभिमाना. म्हणजे जे आपण तुकोबराय म्हटलं ना, अनेका रुसावे न लगे बहुता आपल्या संचित वाचून, तोच भाव या सुभाषिताचा किंवा या श्लोकाच्या रचनाचा देखील आहे. सुखस्य दुःखस्य न कोपे दाता, आपल्याला कोणी सुखही देत नाही आणि आपल्याला कोणी दुःखही देत नाही. आपलं जसं कर्म असेल ते कर्मच आपल्याला सुख दुःखाला कारण ठरतं. ते कर्म म्हणजे कशाच्या द्वारा, अदृष्टाच्या द्वारा. म्हणून म्हणतात अदृष्ट म्हणजे कंसात पाप पुण्य. म्हणजे सुख दुःखांना तर साक्षात्कार भोग हा, तर भोग आपल्याला कशाद्वारा होतं तर अदृष्टाद्वारा होतो. म्हणजे अदृष्ट सुद्धा एक काय कारण आहे 9 साधारण कारणापैकी. आणि शेवटचं आपलं आणखी 2 राहिले आहे ना, प्राग अभाव आणि प्रतिबंधक अभाव. तर ते प्राग अभाव म्हणजे 4 अभावापैकी एक अभाव आहे. बघा ना, आपण मागे एकदा बघितलेला आहे. कार्य उत्पत्तीपूर्वी कार्याचा जो अभाव त्याचं नाव आहे प्राग अभाव. कार्य उत्पन्न होऊन नष्ट झाल्याच्या नंतर त्याला म्हणतात प्रध्वंस अभाव. आणि अन्याच्या ठिकाणी अन्याचा जो अभाव त्याला म्हणतात अन्योन्य अभाव. जसं घटाच्या ठिकाणी घटत्व राहतं पटत्व नाही, आणि पटाच्या ठिकाणी पटत्व राहतं घटत्व नाही. मग घटाच्या ठिकाणी पटत्वाचा काय अभाव, पटाच्या ठिकाणी घटत्वाचा काय अभाव, त्याला अन्योन्य अभाव म्हणतात. आणि वंद्यापुत्र माऊलीच्या भाषेत वाजेची लेखा कैची जन्मपत्रिका नभिनी भूमिका की कल्पपा, त्यांचा कोणता अभाव झाला तो अत्यंत अभाव. अशा अभावामध्ये किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. तर तो त्या आईमध्ये असा आहे की अन्योन्य अभाव आणि अत्यंत अभाव अनादी अनंत आहे. कारण घटाच्या ठिकाणी पटत्व, पटाच्या ठिकाणी घटत्व कधीपासून नाही, अनादिकालापासून नाही, आणि कधी होईल कधीच होणार नाही, म्हणजे अन्योन्य अभाव. आणि अत्यंत अभाव वंद्यपुत्र कधी नव्हता, पूर्वी कधी नव्हता, पुढे कधी होईल कधीच होणार नाही, म्हणजे ते अनादी अनंत आहे अत्यंत अभाव आणि अन्योन्य अभाव. आणि प्राग अभाव हा अनादी शांत आहे. कारण घटाचा अभाव उत्पत्तीपूर्वी कधीपासून अनादिकाल्यापासून, पण ते घटाच्या अभावाचा अभाव होऊन जातो घटाचा भाव झाल्याच्या नंतर. म्हणजे प्राग अभाव अनादी शांत आहे, प्रध्वंस अभाव साधी अनंत आहे. या 4 अभावापैकी जो प्राग अभाव आहे तो लागतो कुठल्याही कार्याच्या उत्पत्तीपूर्वी. कारण ते कार्य जर पहिलेच विद्यमान असेल तर उत्पत्ती करण्याची गरज नाही. म्हणजे उत्पत्ती अगोदर त्याचा काय पाहिजे, अभाव पाहिजे, त्याला म्हणतात प्राग अभाव. आणि त्याचा पुढचा आहे प्रतिबंधका अभाव. प्रतिबंधकाचा काय पाहिजे, अभाव. आता प्रतिबंध कशाला म्हणतात, कारण सामग्री विद्यमान असताना कार्य जो घडू देत नाही त्याला प्रतिबंध असं म्हणतात. आणि त्या प्रतिबंधामध्ये 3 प्रकार आपण पाहत असतो, भूत, भावी आणि वर्तमान. भूत प्रतिबंध, जड भरतराजा हरणीगर्भा गेला घाला तो घाताला वासनेने, वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. ते काय हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, त्यात मरणाचं कसं होईल हे विसरले. मृगध्यासे नेमाला तो मृगत्वाची पावला असं म्हटलेलं आहे. मग त्यांना कोणता प्रतिबंध म्हणावा लागेल आपल्याला, भूत प्रतिबंध. वामदेवाने श्रवण आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या म्हणतव्या निधिध्यासितव्या, श्रवण मनन निधी असं पुष्कळ केलं, पण त्यांना 1 जन्म घ्यावा लागला आणि मग त्यांना साक्षात्कार झाला, आईच्या उदारातच झाला.
मग 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 मात्र श्रवणादी साधना करावी लागली नाही. पण अगोदर मात्र श्रवणादी साधना करूनही ज्ञान झालं नाही आणि आईच्या उदारात श्रवणादी साधना वाचून ज्ञान झालं का? भावी प्रतिबंध, एक जन्माचा प्रतिबंध मानावा लागतो. आणि बऱ्याच वेळेला आपण हे करून सुद्धा तर ते झाल्याचा अनुभूती, तितकी दिव्य अनुभूती आपल्याला येत नाही. याचं कारण काय? मग सकाळी बोललो ते वर्तमान प्रतिबंध, कुतर्क, दुराग्रह, विषयासक्ती, प्रज्ञामांद्य, काय आहेत? वर्तमान प्रतिबंध. अशा प्रतिबंधकाचा सुद्धा काय पाहिजे? अभाव. आणि मग कार्य घडतं. अशी एकंदर किती साधारण कारणं झाली? 9 साधारण कारणं झाली. कोणती? तर 1 ईश्वर, 2 ईश्वर इच्छा, 3 ईश्वर ज्ञान, 4 ईश्वर प्रयत्न, 5 काल, 6 देश, 7 अदृष्ट कंसात पापुण्य, 8 प्राग अभाव, 9 प्रतिबंधका अभाव. ही 9 सर्वच कार्यास कारणे असतात. याशिवाय जगातील कोणतं कार्य होतं? उत्तर आहे कुठलंच कार्य ते 9 वाचून होत नाही. म्हणून यास काय म्हणतात? साधारण कारणे असे म्हणतात. आणि दुसरं काय आहे आता? असाधारण कारण. मग असाधारण कारण कशाला म्हणतात? तर असाधारण कारण म्हणजे एकाच कार्याला जे कारण ठरतं त्याला असाधारण कारण असं म्हणतात. मग एकाच कार्याला जे कारण ठरतं त्याला असाधारण कारण असं म्हणतात. त्याच्यात सुद्धा आपण किती प्रकार पाहत असतो? 4 प्रकार. काय? उपादान, निमित्त, सहकारी आणि अन्यथसिद्ध. कार्यात ज्याचा प्रवेश होतो, ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही त्याला आपण उपादान कारण म्हणतो. म्हणजे कार्याच्या उत्पत्ती करता ज्याची नितांत आवश्यकता आहे. आणि निमित्त कारण कशाला म्हणतो? कार्याची उत्पत्ती करता ते हवं आहे, पण कार्याची एकदा निष्पत्ती उत्पत्ती झाल्याच्या नंतर ते कार्य असलंच पाहिजे असं काही नाही, त्या वाचून सुद्धा कार्य राहू शकतं, त्याला आपण निमित्त कारण असं म्हणतो. आणि सहकारी कारण कशाला म्हणतो? करता कार्य ज्याच्या सहाय्याने करतो त्याला सहकारी कारण असं म्हणतो. आणि अन्यथसिद्ध कारण म्हणजे जे असलंच पाहिजे असं काही दुराग्रह नाही. असलं तर कर्त्याला श्रम कमी होतात, पण ते नसेल तर कार्य करता करू शकत नाही असं काही नाही, त्याला आपण अन्यथसिद्ध कारण असं म्हणतो. जसं की नेहमीच उदाहरण म्हणून आपण कशाचं घेत असतो? घटाचं. मग आता हा घट आहे, या घटाला किती कारण आहेत? 4 कारण आहेत. याच म्हणजे असाधारण कारणातलं याचं एक उपादान कारण आहे. कशापासून बनतो तो? मातीपासून. मग घटाच्या आतबाहेर कोण आहे? माती आहे. म्हणजे कार्यामध्ये ज्याचा प्रवेश आहे, ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही. मृत्तिकेचा घटात प्रवेश आहे आणि मृत्तिके वाचून घटाचं अस्तित्व राहत नाही, म्हणून मृत्तिका घटाचं कोणतं कारण झाली? उपादान कारण. बरं, घटाचं निमित्त कारण. निमित्त कारण कोण? माऊली म्हणतात भूमी आतून स्वयंभक आहे, गाड्यागाडगाची निघती कोंब परी ते कुलालमतीची गर्भ उमटले की. किंवा कापसाची पोटी काय? कापडाची होती पेटी, वेढी त्याची दिठी कापड झाला. म्हणजे विणकर लागतो पट करण्याकरता आणि कुंभार लागतो घट करण्याकरता. विणकराशिवाय पट होणार नाही आणि कुंभाराशिवाय घट होणार नाही, म्हणून घट याचं निमित्त कारण कोण झाला? कुंभार. पण घटाची उत्पत्ती करता कुंभार पाहिजे. एकदा उत्पन्न झाला आणि कुंभार गेला, तो घट त्याच्याच अंत्ययात्रेला कामाला आला, कारण त्या घटाचं कुंभारा वाचून नंतर काही राहत नाही, म्हणून ते कोणते कारण झाला? निमित्त कारण कुंभार. आणि सहकारी कारण कुंभार जे दंड, चक्र, थापटणे वगैरे याच्या साहाय्याने घट करतो, म्हणून ते सहकारी कारण झालं. आणि त्याचं अन्यथसिद्ध कारण कोण? तर ते लंबकर्ण, वैशाखनंदन, खर, गाढव आपण त्याला म्हणतो. ते असलं तर श्रम कमी होतात, त्याच्या पाठीवर माती टाकून आणता येते. पण ते नसलं तर आपल्या डोक्यावरही तो बोजा आणून ते घट करू शकतो, म्हणून ते अन्यथसिद्ध कारण झालं. आणि मग असे 4 काय आहेत? असाधारण कारण. आणि त्या असाधारण कारणालाच काय म्हणतात? करण. इथं ढोबळ माराने उत्तर दिले आहेत, पण वृत्ती प्रभाकरामध्ये याचं उत्तर आणखी थोडंसं बारकाव्याने असं दिलं आहे, तर व्यापारवान असाधारण कारणास करण असं म्हणतात. आता हे थोडंसं बारकाव्याने लक्षात घ्या. काय काय? व्यापारवान असाधारण कारणास करण असं म्हणतात. आत्ताच आपण असाधारण कारणात किती प्रकार पाहिलेत? 4. उपादान, निमित्त, सहकारी, अन्यथसिद्ध. ठीक ना? तर नैयायिकामध्ये समवायी, असमवायी आणि निमित्त असे 3 कारणं मानतात असाधारण कारणामध्ये. न्यायशास्त्राच्या भाषेमध्ये काय काय? समवायी, असमवायी आणि निमित्त. आता हा घट आहे, तर या घटाचं एक कारण पाहायचं आपल्याला, समवायी कारण. आपण ज्याला उपादान कारण म्हणतो ना त्यालाच ते समवायी कारण म्हणतात. आणि व्यापाराला ते असमवायी कारण म्हणतात. आणि कुंभार दंडाधिकाला ते निमित्त कारण म्हणतात. ठीक ना? आता समवायी कारण आपण उपादान कारण कशाला म्हटलो? घटाच्या उपादान कारण कोण? बरोबर आहे, माती, मृत्तिका. मग ते एवढंच आहे, आपण मृत्तिका म्हणतो, ते कपालद्वय म्हणतात. म्हणजे 2 कपालाचे असे भाग करतात आणि ते कपालद्वयाचे भाग चिपकवले का मग काय होतो? घट तयार होतो. पण ते कपालद्वय हे त्याचं काय आहे? समवायी कारण म्हणजेच उपादान कारण. आणि कपालद्वयाचा संयोग हा काय? असमवायी कारण. आणि कपालद्वयाचा संयोग करणारा कुंभार हा आहे निमित्त कारण. कोणाचं? घटाचं. चला बोला, नैयायिकाच्या भाषेमध्ये या घटाचं उपादान कारण कोण? कपालद्वय. कोणतं कारण म्हणणार त्याला? समवायी कारण. कपालद्वयाचा जो संयोग झाला त्याला म्हणणार असमवायी कारण.
कारण कपालद्वयाचा संयोग होत नाही तोपर्यंत असे कपाल 10 वर्षही ठेवले तर त्याला कपालद्वयच म्हणणार, गट नाही म्हणणार. गट कधी म्हणणार? त्यांचा संयोग झाला तर. मग कपालद्वयाचा संयोग हा काय? असमवायी कारण. आणि तो करणारा कुंभार आहे ना, किंवा ते कपालद्वय त्यांनी ज्याच्याद्वारा निर्माण केले ते दंडचक्राधिक, याला काय म्हणणार? ते निमित्त कारण नाही एकाच्या भाषेमध्ये. आणि तो कपालद्वय आणि कपालद्वयाचा संयोग यामध्ये एक व्यापारवान आहे तर व्यापार नाही, आणि एक व्यापार आहे तर व्यापार भिन्न आणि व्यापारवान नाही. व्यापार कशाला म्हणतात? कारणजन्यत्वसती कार्यजन्य जनकत्व व्यापारत्व. कारणापासून जन्माला येऊन कार्याला जन्माला घालतो त्याला ते व्यापार असं म्हणतात. जसं की आपण बाप लेकाच्या 3 जोड्या बोललो होतो काल परवा. म्हणजे हा बाप आहे, लेक आहे आणि बाप लेक आहे. हा बाप लेक आहे ना, त्यालाच व्यापार म्हणायचं. काय म्हणायचं? व्यापार. कारणजन्यत्वसती कार्यजनकत्व व्यापारत्व. हा बाप लेक काय झाला? कारणापासून बापापासून जन्माला आला आणि कार्यरूप मुला लेकाला त्याने जन्माला घातलं. तसा हा कपालद्वयाचा. आता मग हे बघा, इकडे बघा, हे कपालद्वय आहे आणि हा घट आहे आणि हा कपालद्वयाचा संयोग आहे. मग या कपालद्वयापासून हा कपालद्वयाचा संयोग काय झाला? जन्माला आला आणि घटरूपी कार्याला त्यांनी जन्माला घातलं, म्हणून हा व्यापार आहे. व्यापार कशाला म्हणतात? कारणापासून जन्माला येतो, कार्याला जन्माला घालतो. कपालद्वयापासून जन्माला येतो कोण? कपालद्वयाचा संयोग. आणि कोणाला जन्माला घालतो? या घटाला जन्माला घालतो. मग घट काय झाला? कार्य. आणि कपालद्वयाचा संयोग कारण आहे का? कपालद्वय कारण आहे का? दोन्ही कारण आहे. दोन्ही कारण आहे, पण कपालद्वय कोणतं कारण आहे? समवायी कारण. कपालद्वयाचा संयोग असमवायी कारण. आणि असमवायी कारणाला असमवायी कारणाला कशाला म्हणतात? व्यापाराला. म्हणजे कपालद्वयाचा संयोग काय? असमवायी कारण आहे. आणि कपालद्वयाच्या संयोगाला काय म्हणतात? व्यापार. आपलं कपालद्वयाच्या संयोगाला म्हणतात व्यापार आणि कपालद्वयाला म्हणतात व्यापारवान. जसं गुणाने युक्त तो गुणवान, धनाने युक्त धनवान, विद्येने युक्त विद्वान, तसं व्यापाराने युक्त व्यापारवान. व्यापार ज्याच्या ठिकाणी राहतो तो व्यापारवान. मग कपालद्वयाचा संयोग हा व्यापार कोणाच्या ठिकाणी राहिला? कपालद्वयाच्या ठिकाणी. कारण कपालद्वय जर नसेल तर त्यांचा व्यापार संयोग होईल का? मग कपालद्वयाचा संयोग हा जो व्यापार आहे हा कोणाच्या ठिकाणी राहिला? कपालद्वयाच्या ठिकाणी. मग व्यापारवान कोण झाले? कपालद्वय. आणि व्यापार कोण झाला? कपालद्वयाचा संयोग. मग व्यापारवान असाधारण कारणम करणम असे त्यांनी व्याख्या केली. नाही, वेदांताने काय सरळ काय केलं? साधारण कारणाला कारण म्हणतात आणि असाधारण कारणाला करण म्हणतात. पण असाधारण कारण किती झालीत? पुन्हा 4. मग त्यापैकी कोणाला तरी कारण म्हणावं लागेल. मग त्यांनी सरळ लक्षण करून टाकलं व्यापारवान असाधारण कारणम करणम. व्यापारवान असावं आणि व्यापारवान असून असाधारण कारण असावं त्याला करण म्हणतात. मग हा कपालद्वयाचा संयोग काय आहे? व्यापारवान आहे. कोणता व्यापार राहिला? त्या ठिकाणी संयोगरूपी व्यापार राहिला. मग संयोगरूपी व्यापार राहिला आणि व्यापारवान कोण? कपालद्वय. व्यापार कोण? संयोग. मग आता संयोग असाधारण कारण आहे का? कपालद्वय असाधारण कारण आहे का? दोन्ही असाधारण कारण आहे. दोन्ही असाधारण कारण आहे. नवे ते संयोग करणारा कुंभार सुद्धा असाधारण कारण आहे. पण या सगळ्याच असाधारण कारणाला काय म्हणत नाही? करण म्हणत नाही. कोणत्या असाधारण कारणाला करण म्हणतात? व्यापारवान असाधारण कारणाला करण म्हणतात. किंवा आणखी लक्षण करायचं, व्यापार भिन्न व्यापारवान असाधारण कारणास करण म्हणतात. व्यापार भिन्न व्यापारवान असाधारण कारणाला करण म्हणतात. मग व्यापार भिन्न कपालद्वय संयोग व्यापार आहे का? नाही, व्यापार भिन्न आहे. व्यापार कोण आहे? संयोग व्यापार आहे, म्हणून ते व्यापार भिन्न आहे. आणि पुन्हा व्यापारवान आहे, संयोगरूपी व्यापार त्यांच्या ठिकाणी राहिला, म्हणून व्यापार भिन्न व्यापारवान असाधारण कारणम करणम. मग व्यापारहून भिन्न असणारे आणि व्यापारवान असणारे असाधारण कारण कोणी? कपालद्वयाचा संयोग. ते काय झाले? करण. आणि मग कपालद्वयाचा संयोग काय झाला? कारण. मग तो असाधारण कारण आहे का? कपालद्वयाचा संयोग आहे, पण तो व्यापार आहे का? व्यापारवान आहे. व्यापार आहे. छान. व्यापारवान नाही. बरं, तो व्यापारहून भिन्न आहे का? नाही ना. तो कारण व्यापारहून भिन्न पट टाकले नाही तर त्या ठिकाणी लक्ष जाईल ना. कारण तो सुद्धा कपालद्वयाचा संयोग सुद्धा काय आहे? तो त्याच्या ठिकाणी सुद्धा एक कारणापासून जन्म येऊन कार्याला जन्माला घालतो, त्याला काय म्हणतात? व्यापार. कपालद्वयापासून संयोग जन्माला आला आणि घटाला जन्माला घातलं कोणी? त्या संयोगाने. तो व्यापार आहे पण तो असाधारण कारण आहे, पण काही नाही, व्यापारवान नाही. आणि कपालद्वय काय? असाधारण कारण आहे पण ते व्यापारवान आहे. आणि पुन्हा व्यापार भिन्न पाहिजे. व्यापार भिन्न व्यापारवान असाधारण कारणम करणम. व्यापाराहून भिन्न आहे कोण? कपालद्वय. कारण व्यापार कोण आहे? कपालद्वयाचा संयोग. आणि व्यापारवान आहे कारण व्यापार त्यांच्या ठिकाणी राहतो. आणि व्यापार भिन्न व्यापारवान असाधारण कारणम करणम. मग आता तो कुंभार जो आहे
तो व्यापारवान नाही. कुंभार जो आहे तो व्यापार करताय, व्यापारवान नाही. आणि जे कपालद्वयाचा संयोग आहे हा व्यापार आहे, व्यापार भिन्न नाही. बघा, कपालद्वयाचा संयोग काय, असाधारण कारणाला जर करण म्हणलं ना तर मग हे 3 असाधारण कारण आहेत. कोण? कपालद्वय संयोग आणि कुंभार. पण तिन्हीपैकी करण कोणाला म्हणतात? फक्त कपालद्वयालाच. का? व्यापार भिन्न, व्यापारवान, असाधारण कारणम करणम. हा कपालद्वयाचा संयोग असाधारण नाही का? आहे, पण काही नाही, व्यापारवान नाही, आहे ना. बरं, व्यापारवान नाही, आपला व्यापारवान कोण नाही? कुलाल नाही. आणि व्यापार भिन्न कोण नाही? संयोग नाही. आणि व्यापारवान आपलं व्यापारवान आहे आणि व्यापार भिन्न आहे कोण? कपालद्वय. म्हणून व्यापारवान, व्यापार भिन्न, व्यापारवान, असाधारण कारणम करणम असं कोण आहे? तर कपालद्वयाचा संयोग. ठीक ना? असं बोलले. म्हणजे हा इथला काही तूर्त तो विषय नाही, पण आपल्याला तो पुढे वृत्ती प्रभाकरामध्ये येणारा विषय आहे. तर तूर्त आपल्याला एवढंच ध्यानात घेण्यासारखं आहे, साधारण कारणाला कारण असं म्हणतात आणि असाधारण कारणाला करण असं म्हणतात. आणि मग असाधारण कारण जर 4 आहेत तर कोणत्या असाधारण कारणाला करण म्हणतात? तर व्यापारवान असाधारण कारणाला करण असं म्हणतात. ठीक ना? एवढं असं करण आणि कारणातला फरक. आता काय म्हणतात वाचू बघा. असाधारण कारण जे एकाच कार्यास कारण होते, दुसऱ्या कार्यास कारण होत नाही, ते त्या कार्याचे काय झाले? असाधारण कारण. उदाहरण देतात. दंडादी म्हणजे दंडचक्र, कुलाल, मृत्तिका हे सगळे कोणाला कारण आहेत? घटास आहेत, कोणास नाही? पटास नाही. आणि पटाच्या बाबतीत पाहिलं तर धोटे, फणी, सूत, तो विणकर वगैरे कोणाला कारण आहे? पटाला आहे, कोणाला नाही? घटच नाही. आणि म्हणून दंडचक्रादी ही कोणाची असाधारण कारण? घटाचे असाधारण कारण आहेत. आणि मग ते असाधारण दंडचक्र, कुलाल, मृत्तिका ही घटाला कारण आहे. आणि कोणती कारण आहे? असाधारण कारण आहे. म्हणून त्यांना काय म्हणू आपण? करण. आणि वरच्या 9ला काय म्हणू? कारण. किंवा ते तंतुपणे, धोटा, सूत, विणकर हे कोणाला कारण आहे? पटाला आहे, कोणाला नाही? घटाला नाही. म्हणून ती सुद्धा कोणती झाली? असाधारण कारण. म्हणून त्यांना काय म्हणू आपण? करण. आणि वरच्या 9ला काय म्हणू? कारण. ठीक ना? असं करण आणि कारणातला काय झाला? फरक. आता शिष्य शंका करणार आहेत. तत्पूर्वी काय म्हणतात बघा. इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते. आता बघा, आपलं ते मागचं हा घट आहे, या घटावर किती आवरण? अंधकाराचं आणि अज्ञानाचं 2. अंधकाराचं आवरण प्रकाशाने, अज्ञानाचं आवरण वृत्तीने. अनावृत्त झाला घट. आणि अनावृत्त असणारा घटाचं अंतकरण वृत्ती काय करते? आत्मसंयुक्त मन संयुक्त अंतकरण वृत्ती प्राण आणि नेत्रेंद्रियाचं सहाय्य घेऊन प्रकाशाच्या द्वारा इथपर्यंत येते. आल्याच्या नंतर ती अज्ञानाचं आवरण घालवते आणि वृत्तीतला असणारा चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. मग बाह्य पदार्थाचं ज्ञानाकरता 2 व्याप्ती लागते, वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती. वृत्ती काय करते? अज्ञानाचं आवरण भंग करते. आणि फल म्हणजे चिदाभास त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. आता त्या संबंधी थोडंसं बोलतात आणि त्यावर शंका समाधान देतात बघा. इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते. म्हणजे प्रत्यक्ष प्रमा म्हणजेच अपरोक्ष ज्ञान. ठीक ना? इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते तेव्हा त्या प्रमेची साधारण कारणे इंद्रियादी किती झालीत? हे आपले ईश्वर आदी 9 आहेत. म्हणजे वरची ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, देश, अदृष्ट, प्राग अभाव आणि प्रतिबंधका अभाव ही 9 आहेत. कारण त्यांच्या वाचून कोणतेही कार्य होत नाही, म्हणून ती कोणती कारण आहेत? साधारण कारण आहेत. तसेच प्रत्यक्ष प्रमेयची कोण कारण आहे? मग नेत्रादी इंद्रिय. आपल्याला बघा, आपल्याला रूप हे हा घट आहे, या घटाचं रूप जर जाणून घ्यायचं म्हणलं तर कोणतं इंद्रिय लागेल? नेत्रेंद्रिय. या घटाचा स्पर्श जाणून घ्यायचं म्हणलं तर त्वगिंद्रिय. या घटामध्ये असणारे काही पदार्थ आहे त्याचा स्वाद जाणून घ्यायचा म्हणलं तर रसनेंद्रिय. त्याच्यातला ठेवलेल्या पदार्थाचा गंध जाणून घ्यायचा म्हणलं तर घ्राणेंद्रिय. आणि कुठलं राहिलं आता? आणि त्या घटाचा एखादा घट्टम वाद्य करणारे असतात, त्याची सुद्धा जुगलबंदी आपली आळंदीत एकदा बघितली होती मी. तर त्याचा जो शब्द ऐकायचा असेल तर आपल्याला लागेल श्रोत्रेंद्रिय. म्हणजे प्रत्यक्षाचे जे पोटभेद किती झाले? 5 पोटभेद झाले. काय? चाक्षुष प्रत्यक्ष, श्रोत्रच प्रत्यक्ष, घ्राणच प्रत्यक्ष, रासन प्रत्यक्ष आणि त्वाच प्रत्यक्ष. म्हणजे त्या विषयाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्या इंद्रियाद्वारा वृत्ती बाहेर जावी लागते. त्या संबंधी बोलतात. इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते तेव्हा त्या प्रमेची साधारण कारणे ईश्वरादी 9 आहेत. कारण त्या वाचून कोणतेही कार्य होत नाही. तसेच प्रत्यक्ष प्रमेयची नेत्रादी इंद्रिय ही कोणती कारण आहेत? मग असाधारण कारणे आहेत. आणि म्हणून कोणती असाधारण कारणे असल्यामुळे ती प्रत्यक्ष प्रमेयची इंद्रिय ही काय आहेत? करणे आहेत. मग त्या इंद्रिय असंच काय म्हणतात?
प्रमाणही म्हणतात. कर्ण असले आता कर्णाला प्रमाण काय म्हणतात? कारण मागे बोलले ना, जे प्रत्यक्ष प्रमेय जे कर्ण असतात त्याला प्रमेयचं जे कर्ण असतं त्याला प्रमा असं म्हणतात. काय काय लक्षण केलं? प्रमेयचं जे कर्ण असतं त्याच प्रमाण असं म्हणतात. आणि मग प्रत्यक्ष आधी प्रमेयचं कर्ण कोण झाली? इंद्रिय. म्हणून इंद्रिय सुद्धा काय झाली? प्रमाण. पण इंद्रिय कोणत्या प्रमाणात बोलतात? प्रत्यक्ष प्रमाणात. कारण प्रत्यक्ष प्रमाण चक्षुर्मेव सत्यम असं बोलले, पण ते उपलक्षण आहे. चक्षुर्मेव सत्य म्हणजे प्रत्यक्ष प्रमेयची म्हणजे शब्द स्पर्श रूप गंध या पंचविषयाची प्रमा पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारा आपल्याला होते. कारण पंच ज्ञानेंद्रियाद्वारा वृत्ती बाहेर जाते, त्या विषयाला जाणते. म्हणून प्रमेयचं जे कर्ण असेल त्याला प्रमाण म्हणतात. म्हणून इंद्रिय कोणत्या प्रमेयची कर्ण आहेत? प्रत्यक्ष प्रमेयची कर्ण आहेत. म्हणून इंद्रियाला सुद्धा काय म्हणतात? प्रमा म्हणतात. म्हणून प्रत्यक्ष प्रमेयमध्ये किती पोटभेद झालीत? 5 पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारा असं बोलतात. तसेच प्रत्यक्ष प्रमेयची नेत्रादी इंद्रिये ही असाधारण कारणे आहेत. म्हणून प्रत्यक्ष प्रमेयची इंद्रिय ही करणे आहेत. त्या इंद्रियास प्रमाणही म्हणतात. पण मग इंद्रियास प्रमाण म्हणतात असं म्हटल्याच्या नंतर शिष्य लगेच शंका घेतो. आता शिष्याची शंका आपण अगोदर बोलू आणि मग वाचू. शिष्याचं म्हणणं काय आहे? प्रत्यक्ष प्रमेयची जी कर्ण आहे ती इंद्रिय काय झाली? प्रमाण. ठीक ना. पण मग आता ब्रह्म म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजेच ब्रह्म, हो की नाही? तर ज्ञान ब्रह्म दोन काही एकच? एकच आहे. ब्रह्म म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजेच ब्रह्म. मग ते ब्रह्म अनादि अनंत कसं आधी सांगत? अनादि अनंत. ब्रह्म म्हटलं का अनादि अनंत म्हणजे ज्ञानही अनादि अनंत. मग ज्ञान जर अनादि अनंत असेल तर त्याला इंद्रियजन्य कसं म्हणतात? आणि इंद्रियजन्य असेल तर ते अनादि अनंत कसं म्हणतात? म्हणजे इंद्रियजन्यत्व आणि अनादि अनंतत्व हा वदतो व्याघात दोष आहे. मग ज्ञानाला जर इंद्रियजन्य म्हणत असेल तर अनादि अनंत म्हणू नका, आणि अनादि अनंत म्हणत असेल तर इंद्रियजन्य म्हणू नका. पण गुरुदेव म्हणतात बाबा ते अनादि अनंतही आहे आणि ते इंद्रियजन्य ज्ञान रूप ब्रह्म नाही, पण इंद्रियजन्य असा व्यवहार व्हायला हरकत नाही. व्यवहार व्हायला हरकत नाही. तुम्हाला व्यवहार व्हायला हरकत नाही म्हणले. हो का बरं? कसे? गुरुदेव त्याचं उत्तर देतात. आकाश आहे ना, घटाकाश आणि आकाशाला जन्माला घातलं का? नाही. पण घटाकाश ही संज्ञा यायला काय घटकारण ठरला की नाही? घटाकाश हे नाव घटामुळे आलं ना. मग त्या घटाकाशाला म्हणजे घटस्थित पोकळीला त्या घटाने जन्माला घातला का? नाही. बरं घट फुटला म्हणजे घटाकाशाचा नाश झाला का? घटातील आकाशाचा? नाही. पण तरीसुद्धा घट फुटला म्हणजे घटाकाशाचा नाश झाला. घट जन्माला आला म्हणजे घटाकाश जन्माला आला, असा व्यवहार घडतो की नाही? व्यवहार घडतो. तसं ज्ञान जरी नित्य आहे तरी त्या ज्ञानालाच कशामुळे वेगवेगळी नावं येतात? वृत्तीमुळे नावं येतात. वृत्तीमुळे किंवा अंतकरणामुळे. जसं आकाश एकच आहे, घटाची उपाधी लागली घटाकाश, मठाची उपाधी लागली मठाकाश, मेघाची उपाधी लागली मेघाकाश, महाकाशाची आणि इतर आहे ते महाकाश. आले की नाही त्याला वृत्तीभेदाने नावं. किंवा पाणी, पाणी इथून तिथून एकच आहे, पण त्या पाणी जर मोठ्या जलाशयात साठवलेलं असलं की त्याला तळ्याचं पाणी म्हणतो आपण. तेच पाटादार वाहू लागलं की त्याला पाटाचं पाणी म्हणतो. ते पाटातून त्या दांडाच्या द्वारा निघालं छोट्याशा त्याला दांडाचं पाणी म्हणतो. पुन्हा ते आळ्याच्या आकारात झालं का त्याला आळ्याचं पाणी म्हणतो. पाणी एक का नाना? पाणी एकच आहे, पण त्याला स्थलभेदाने काय आली? नाव आली. उपाधी भेदाने त्याला नावं आली. तसं चैतन्य एकच आहे. मागे याच तरंगात मागे ईश्वर चैतन्य, आपलं कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य अशी आपण नावं पाहिली. आता या चैतन्याला वृत्ती आणि अंतकरणाच्या उपाधीद्वारा इथे त्याला पुन्हा 4 नावं सांगितली. 1 प्रमातृ चैतन्य, 2 प्रमाण चैतन्य, 3 प्रमेय चैतन्य आणि 4 प्रमिती किंवा प्रमा चैतन्य. तर पहिलं काय नाव? प्रमाण चैतन्य, ते तळ्याच्या स्थानी. अंतकरणाची उपाधी लागली का प्रमाण चैतन्य तळ्याच्या स्थानी. अंतकरण वृत्तीची उपाधी लागली का प्रमाण चैतन्य पाटाच्या स्थानी. आणि समोरच्या विषयाची उपाधी लागली का प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य. आणि त्या विषयाच्या आकाराची वृत्ती झाली का त्यालाच म्हणतात प्रमा किंवा प्रमिती चैतन्य. मग या वृत्तीने चैतन्याला जन्माला घातलं का फक्त वृत्ती तिथं वृत्तीजन्य आहे का चैतन्यजन्य आहे? इंद्रियाद्वारा वृत्ती बाहेर पडते का चैतन्य बाहेर पडतं? वृत्ती बाहेर पडते. पण मग चैतन्याच ठिकाणी वृत्तीचा व्यवहार होतो की नाही? मग वृत्ती चैतन्य जरी जन्य नाही पण वृत्तीजन्य आहे, आणि वृत्तीमुळे चैतन्याच ठिकाणी जन्य असा व्यवहार व्हायला हरकत नाही. अशा पद्धतीचं उत्तर देतात. आता पंक्तीमध्ये आणखी ते स्पष्ट होईल. वास्तू बघा. शिष्य शंका घेतो, गुरुदेव उत्तर देतात. शिष्य म्हणतो महाराज प्रमा म्हणजे कोणतं ज्ञान? बोला. यथार्थ ज्ञान. आणि त्याची करणे कोण आहेत? इंद्रिय आहेत.
म्हणून तुम्ही आत्ताच सांगितले, परंतु त्यावर शंका येते. ब्रह्म कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे. आणि ते ज्ञान कसं आहे? उत्पत्ती विनाशरहित, म्हणजेच अनादी, म्हणजेच नित्य आहे. ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरे कुठेही ज्ञान नाही. जसं की घनता कोणा वाचून नाही? पृथ्वी वाचून नाही. द्रवता जला वाचून नाही. दाहकता अग्नी वाचून नाही आहे ना. वाहकता वायू वाचून नाही. पोकळी अवकाश आकाश वाचून नाही. तसं ज्ञान चैतन्य वाचून नाही. आणि ज्ञान चैतन्य कसं आहे? नित्य आहे. म्हणून ज्ञान सुद्धा नित्य आहे. चैतन्य उत्पत्ती विनाश रहित आहे, म्हणजे ज्ञान आहे उत्पत्ती विनाश रहित आहे. असं कोण बोलतो? शिष्य महोदय. ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरे कुठेही ज्ञान नाही. अशा नित्य ज्ञानास इंद्रियजन्यत्व कसे म्हणता येईल? तर गुरुदेव म्हणतात, बाबा अरे तुझं बरोबर आहे पण आमचं चूक नाही. तुझं बरोबर आहे पण आमचंही चूक नाही. म्हणजे तुझी शंकाही बरोबर आहे. शंकेची कीर ठावपरी न धरावीत वा. पहिल्याच तरंगामध्ये कर्म कशात साधन सांगितलं होतं? आपण साधक साधन साध्य अशी त्रिपुटी पाहिली होती. साधक कोण? मुमुक्षु. साध्य कोण? मोक्ष. आणि साधनं 10 पाहिली होती. साधन चतुष्टय, श्रवणादी चतुष्टय, ही 8, 4 आणि 4 8. आणि यज्ञादी कर्म आणि उपासना. तिथे कर्म हे जर मोक्षाचं आपलं संसाराचं साधन आहे तर त्याला मोक्षाचं साधन म्हणता कसे? अशी शंका घेतली होती. उत्तर काय दिलं होतं? बाबा कर्म मोक्षाचं साधन आहे का संसाराचं साधन आहे? तर सकाम पुरुषाला ती संसाराचं साधन आहे आणि निष्काम पुरुषाला चित्तशुद्धीद्वारा परंपरेने मोक्षाचं साधन आहे, असं उत्तर दिलं. तसं गुरुदेव इथं म्हणतात, बाबा तुझं बरोबर आहे, ज्ञान नित्य आहे. मग त्याला इंद्रियजन्य म्हणता कसे? तर ज्ञान नित्य आहे हे तुझं म्हणणं अगदी खऱ्यातलं खरं आहे, पण इंद्रियजन्य असा व्यवहार होतो हे आमचं म्हणणं बऱ्यातलं बरं आहे, खरंही आहे, असं गुरुदेव त्याला उत्तर देतात. किंवा पाटलांना आंबे किती प्राप्त झालेत? देवाने किती सांगितलेत? 2. आणि पाटील किती बोललेत? 5. नाही, पाटलांनी 5 दिले होते. वारकरी 3 सांगायचे, देवाने 2 सांगितले. आणि ज्या वेळेला वारकऱ्याने देवाला थोडंसं कडक स्वरात विचारलं, देवा मग आता तुम्ही लबाड का ते लबाड, काय खरं कोणतं? तर देवाने सांगितलं, बाबा ते सांगतात ते 100% बरोबर आहे, आपलं तीळ मात्र चुकीचं नाही. याचा अर्थ दोघांचंही बरोबर आहे, कारण त्या वारकऱ्याने जे खाल्ले तेल आम्हाला प्राप्त झाले असं देव बोलतात. मग त्या दृष्टीने पाहिलं तर देवाचं बरोबर आहे आणि वारकऱ्याचं चुकीचं नाही. तसं गुरुदेव म्हणतात तुझं बरोबर आहे आणि आमचं चुकीचं नाही. म्हणजे ज्ञान हे नित्य उत्पत्ती विनाश रहित आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण इंद्रियजन्य असा व्यवहार ज्ञानाच्या ठिकाणी घडतो हे आमचंही बरोबर आहे. म्हणजे ज्ञान जरी नित्य असलं तरी इंद्रियजन्य असा व्यवहार व्हायला हरकत नाही. तो कसा नाही ते गुरुदेव त्याला पटवून देतात. कसं बोलतात बघा श्री गुरु, इंद्रियजन्य असा व्यवहार होण्यास हरकत नाही. कोणाच ठिकाणी? नित्य ज्ञानाच ठिकाणी. नित्य ज्ञानरूप असणारं जे चैतन्य आहे त्याच ठिकाणी इंद्रियजन्य ते नाही, पण इंद्रियजन्य असा व्यवहार व्हायला हरकत नाही. ज्ञान जरी इंद्रियजन्य नाही तर कोण इंद्रियजन्य आहे? वृत्ती. आणि त्या वृत्तीमुळे चैतन्याला नाव येतं की नाही? वृत्तीमुळे चैतन्याला नाव येतं, म्हणून मग त्याला ज्ञानजन्य असा व्यवहार व्हायला काय हरकत आहे? कारण ज्ञान जरी नित्य असलं तरी जन्य कोण आहे? वृत्ती आहे. आणि वृत्तीची उपाधी लागली का चैतन्याला नाव येतं. अंतकर्म वृत्ती उपयुक्त चैतन्य, ते आता सांगतात. इंद्रियजन्य असा व्यवहार होण्यास हरकत नाही. एकाच व्यापक चैतन्याच्या ठिकाणी उपाधी भेदाने निरनिराळी नावे प्राप्त होतात. यास उदाहरण देतात. एका तळ्यातील पाणी पाटाच्या मार्गाने बागेतील आळ्या पावेतो जाते, ठीक ना. नंतर ते पाणी आळ्यात शिरून आळ्याच्या आकाराला प्राप्त होते, हा पूर्ण दृष्टांत दिला. आणि मग त्यात वेगवेगळी नावं दिली त्याला. हे तळ्यातील पाणी, हे पाटातील पाणी, हे आळ्यातील पाणी म्हणतो की नाही. तळ्यात पाहिलं साठवलेलं तर म्हणतो हा हे काय तळ्याचं पाणी बरं का, आणि पाटातील हे पाटाचं पाणी आहे. पुढे आळ्याच्या आकार झालं की आळ्याचं पाणी, अरे पाणी पाणी आहे, पाण्यात काय फरक आहे, पण तरी स्थलभेदाने त्याला वेगवेगळी नावं आली, ठीक ना. हां, त्याचं वेगवेगळे स्थान आणि त्यामुळे त्याला वेगवेगळी नावं आली. मग हे तळ्यातील पाणी, हे पाटातील पाणी, हे आळ्यातील पाणी, अशी स्थलभेदाने म्हणजे स्थानभेदाने पाण्यास निरनिराळे नावे प्राप्त होतात. अगदी त्याप्रमाणे हा झाला दृष्टांत. आता सिद्धांत. सर्व व्यापक चैतन्य त्याचं नाव आहे ब्रह्मचैतन्य. बृहन्नाथ ब्रह्म, सर्वत्र जे व्यापक आहे अस्तिभाती प्रिय रूपाने ते कोणतं चैतन्य आहे? त्याचं नाव आहे ब्रह्मचैतन्य. सर्व व्यापक चैतन्य, पण त्या सर्व व्यापक चैतन्याचाच जेवढा भाग एका शरीरातील अंतकरणात व्यापक असेल त्या अंतकरणसहित तेवढ्या चैतन्याला नाव येतं प्रमातृ चैतन्य. सर्व व्यापक आहे ते ब्रह्मचैतन्य, आणि त्याला एका अंतकरणाची उपाधी लागली ना, अंतकरण उपहित जे चैतन्य, जसं सर्व व्यापक चैतन्य म्हणजे समुद्रातलं पाणी, आणि तेच एखाद्या तळ्यात आलं तर मग तळ्यातलं पाणी.
पाटात आलं तर पाटाचं पाणी आणि आळ्यात आलं तर आळचं पाणी. तसं सर्व व्यापक चैतन्य ते ब्रह्मचैतन्य. त्याला एक अंतकरणाची उपाधी लागली तर ते प्रमातृ चैतन्य ते तळ्याच्या ठिकाणी घ्यायचं. त्याला अंतकरण वृत्तीची उपाधी लागली लंबयमान तर त्याला पाटाचं पाणी म्हणजे ते आपलं प्रमाण चैतन्य ते पाटाच्या स्थानी. आणि समोरच्या ज्या मोसंबीच्या झाडाला ते पाणी द्यायचं आहे ते मोसंबीचे झाड म्हणजे त्या विषयाची उपाधी लागली का त्याला म्हणायचं प्रमाण चैतन्य विषयी चैतन्य म्हणजे ते त्या विषयाच्या त्या आळ्याच्या ठिकाणी घ्यायचं. आणि ते पाणी आळ्याच्या आकाराला प्राप्त झालं आहे ना. तसं वृत्ती ती लंबयमान आहे त्यावेळेला प्रमाण चैतन्य, विषयाची उपाधी लागली प्रमेय चैतन्य आणि ती वृत्ती त्या विषयाच्या आकाराची झाली का त्याला नाव आहे प्रमा किंवा प्रमेती चैतन्य. मग बोला आता हे दोघांमुळेच 3 नाव आले. अंतकरण आणि अंतकरणाची वृत्ती आणि विषय किती उपाधी लागल्या 3. एक अंतकरण, 2 अंतकरणाची वृत्ती आणि 3 विषय. तर त्या अंतकरणामुळे एक नाव प्रमातृ चैतन्य ते तळ्याच्या स्थानी. अंतकरण वृत्तीमुळे दुसरं नाव प्रमाण चैतन्य ते पाटाच्या स्थानी. आणि विषयामुळे तिसरं नाव प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य ते आळ्याच्या स्थानी. आणि ती लंबयमान वृत्ती आहे ना वृत्तीमुळे 2 नावं, एक प्रमाण चैतन्य आणि 2 प्रमिती चैतन्य. ती लंबयमान आहे त्यावेळेला प्रमाण चैतन्य आणि अशी जाऊन ते विषयाच्या आकाराची झाली का मग प्रमिती किंवा प्रमा चैतन्य. ठीक ना. म्हणजे ते आळ्याच्या आकाराचं झालेलं पाणी त्याच्या स्थानी. मग किती उपाधीमुळे 5 नाव आली ती 4 नाव आली 3 उपाधीमुळे 4 नाव. मग बोला विषयामुळे कोणतं नाव आलं आहे ना विषय चैतन्य किंवा प्रमेय चैतन्य. आणि अंतकरणामुळे प्रमातृ चैतन्य आहे ना. आणि या वृत्तीमुळे 2 नावं, ती लंबायमान आहे त्यावेळेला प्रमाण चैतन्य आणि विषयाकार झाली की प्रमा चैतन्य. ठीक ना. प्रमा किंवा प्रमेती चैतन्य आणि इथे विषय किंवा प्रमाण चैतन्य असं पर्यायी नावं. ठीक ना. तेच आता सांगतात बघा. सर्व व्यापक चैतन्याच्या जेवढा भाग एका शरीरातील अंतकरणास व्यापक असेल त्या अंतकरणसहित तेवढ्या चैतन्यास प्रमातृ चैतन्य असे नाव येते. आणि ते प्रमातृ चैतन्य तळ्याच्या स्थानी समजावे. अंतकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारा घटापर्यंत जाते तेवढ्या वृत्तीतील चैतन्याला काय म्हणावे प्रमाण चैतन्य म्हणावे. हे पाटाच्या स्थानी समजावे. आणि घटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास प्रमेय चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य म्हणावे. हे आळ्याच्या स्थानी समजावे. दृष्टांतातल्या अंतकरणाची वृत्ती घटादी विषयाप्रमाणे आकाराकार होते त्या घटाकार वृत्तीतील चैतन्यास काय म्हणावे प्रमा किंवा प्रमिती चैतन्य म्हणावे. आणि हे आळ्याच्या आकाराप्रमाणे झालेल्या पाण्याच्या ठिकाणी समजावे. दृष्टांत आणि दाष्टांत घटून दाखवला. पहिलं व्यापक ब्रह्मचैतन्य कोणाच ठिकाणी घ्यायचं समुद्राच्या पाण्याच्या ठिकाणी. ठीक ना. आणि मग ते तळ्यातलं पाणी एका तळ्यातलं पाणी तसं एका अंतकरण उपहित चैतन्य ते तळ्याच्या स्थानी प्रमातृ चैतन्य. अंतकरण वृत्तीची उपाधी लागली की प्रमाण चैतन्य दृष्टांतातल्या पाटाच्या स्थानी. आणि केवळ आळ्याची उपाधी लागली विषयाची का ते प्रमेय किंवा विषयी चैतन्य ते त्या आळ्याच्या स्थानी. आणि प्रमा किंवा प्रमिती चैतन्य आळ्याच्या आकाराचं झालेलं पाणी म्हणजे ते विषयाच्या आकाराची झालेली वृत्ती त्याला काय म्हणावं प्रमा किंवा प्रमिती चैतन्य. लक्षात आलं ना. म्हणजे या तिघामुळे किती नावं आलीत 4 नावं आलीत. मग त्यातलं अंतकरणाची उपाधी लागली तर काय नाव आलं प्रमातृ चैतन्य तळ्याच्या स्थानी. वृत्तीची उपाधी लागली का प्रमाण चैतन्य पाटाच्या स्थानी. आणि विषयाची उपाधी लागली का प्रमेय चैतन्य ते विषयाच्या ठिकाणी म्हणजे आळ्याच्या स्थानी. आणि ती लंबायमान वृत्तीच विषयाच्या आकाराची झाली का त्याला काय नाव येणार प्रमा किंवा प्रमिती चैतन्य. म्हणजे वृत्ती आणि अंतकरण आणि विषय या भेदाने एका चैतन्या ठिकाणी किती नाव आली 4 नाव आली. ठीक ना. एवढंच सांगायचं बघा. मग आता काय म्हणतात बघा पुढे. त्या घटाकार वृत्तीतील चैतन्यास प्रमा किंवा प्रमिती चैतन्य म्हणावे. हे आळ्याच्या आकाराप्रमाणे झालेल्या पाण्याच्या ठिकाणी समजावे. याप्रमाणे अंतकरण आणि त्याची वृत्ती आलं ना बघा. अंतकरण आणि त्याची वृत्ती निरनिराळ्या स्थितीत म्हणजे अंतकरण इकडे असेल तर प्रमातृ चैतन्य, वृत्तीरूप झालं तर प्रमाण चैतन्य, विषयाच्या आकारात झालं का प्रमा चैतन्य आणि विषय असेल का
प्रमेय चैतन्य असे त्याला काय येतात, वेगवेगळी नावं येतात. याप्रमाणे अंतकरण आणि त्याची वृत्ती यांच्या निरनिराळ्या स्थितीत नित्य ज्ञानरूप असणाऱ्या चैतन्याला काय झाली, निरनिराळी किती नावं प्राप्त झाली, 4 नावं. मग बोला, अंतकरणाची उपाधी लागली, काय नाव आलं, प्रमातृ चैतन्य. दृष्टांतात कोणाच्या स्थानी, तळ्याच्या स्थानी. अंतकरण लंबायमान अंतकरण वृत्तीची उपाधी लागली का नाव आलं, प्रमाण चैतन्य. आणि दृष्टांतात कोणाच ठिकाणी, पाठाच्या स्थानी. आणि विषयाची उपाधी लागली की प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य. छान. आणि ते दृष्टांतातल्या कोणाच ठिकाणी, आळ्याच्या स्थानी. आणि ती वृत्ती जर विषयाकार झाली तर तिला नाव प्रमा किंवा प्रमिती चैतन्य. ते दृष्टांतातल्या कोणाच ठिकाणी, आळ्याच्या आकाराच्या झालेल्या पाण्याच्या स्थानी. ठीक ना, एवढंच बघा. म्हणून म्हणतात, याप्रमाणे अंतकरण आणि त्याची वृत्ती यांच्या निरनिराळ्या स्थितीत नित्य ज्ञानरूप असणाऱ्या चैतन्याला निरनिराळे नावे प्राप्त होतात. त्यात चैतन्याचे ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास, चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे. आलं का तुझ्या त्या शंकेचं उत्तर. चैतन्य ठिकाणी काय नाव उत्पन्न व्हायला, प्रमा असं नाव उत्पन्न होण्याला कारण कोण आहे, वृत्ती आहे. चैतन्य उत्पन्न होण्याला नव्हे. घटाकाश हे नाव उत्पन्न होण्याला कारण आहे, कोण, घट. घटातल्या आकाशाला जन्माला नाही, पण घटाकाश नाव जन्माला घातलं कोणी, घटाने. तसं त्या वृत्तीने कोणाला जन्माला घातलं, प्रमा या संज्ञेला जन्माला घातलं, चैतन्याला नाही. ठीक ना, कारण वृत्तीजन्य आहे. कशाद्वारा बाहेर पडते, इंद्रियाद्वारा. म्हणून चैतन्याच्या ठिकाणी ते चैतन्य जरी अनादि अनंत असलं तरी प्रमा अशी संज्ञा जन्माला येईल की नाही, संज्ञा जन्माला येईल का चैतन्य जन्माला येईल, संज्ञा जन्माला येईल. मग व्यवहार घडेल की नाही, व्यवहार घडायला काही हरकत नाही. अंतरी चैतन्य अनादित्व राहतं, त्यालाही बाध येत नाही, ते सांगतात. बघा, प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास, चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे. कोण कारण आहे, विषयाकार झालेली अंतकरणाची वृत्ती कारण आहे. आणि ती वृत्ती कशी आहे, इंद्रियजन्य आहे. म्हणून चैतन्याला काय म्हणतो आम्ही, इंद्रियजन्य. मग वृत्ती इंद्रियजन्य आहे का चैतन्य इंद्रियजन्य आहे, वृत्ती इंद्रियजन्य, चैतन्य इंद्रियजन्य नाही. पण ते वृत्तीमुळे चैतन्य, वृत्ती उपयोगी चैतन्य म्हटलं की नाही. म्हणून वृत्तीजन्य असल्यामुळे चैतन्य ठिकाणी इंद्रियजन्य असा व्यवहार होतो की नाही, होतो. अंतरी चैतन्य नित्य अविनाशी नाही का, आहेच आहे. म्हणून इंद्रियजन्य असा व्यवहार व्हायला काही हरकत आहे का, काही हरकत नाही. म्हणून म्हणतात, प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास, चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे. विषयाकार झालेली अंतकरणाची वृत्ती कारण आहे आणि ती वृत्ती इंद्रियजन्य आहे. या अभिप्रायाने प्रमाज्ञानाची करणे कोण म्हटली, आम्ही इंद्रिय म्हटली. मग नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात, या अभिप्रायाने इंद्रिय करणे म्हटली का, नाही. विषय समजण्याकरिता वेदांत वेत्य आचार्य यांची अशी काय एक प्रकारची परिभाषा आहे, अनियमी नियमकारणी परिभाषा, अव्यवस्था व्यवस्था संपादकम सूत्रम परिभाषा सूत्रश लक्षणम. प्रत्येक शास्त्राची परिभाषा असते. गुण शब्द गुणाचा आपण मागे एकदा बोललो, गुण शब्द फार गुणाचा. व्यवहारात हा फार मुलगा फार गुणी आहे बरं का. मग काय, चांगला चांगला गुणी आहे, लय गुणी आहे, बदलला अर्थ म्हणजे अवगुणी आहे ना. आणि एखाद्या शब्दाला अदैंग गुण व्याकरणात, मग अ ये ओ अर अल त्याला गुण म्हणतात. गुण नाही एकच म्हणला तर 24 गुण येतात. म्हणजे गुण शब्द एकच आहे, पण त्याचा त्या त्या शास्त्रात पाहिलं तर अनेक अर्थ होतात ना. तसं या ठिकाणी ही शास्त्रकाराची परिभाषा आहे. मग प्रमा इंद्रियजन्य आहे असं म्हणताना प्रमा नित्य नाही का, आहे. पण इंद्रियजन्य व्यवहार होतो की नाही, होतो. कारण कोण इंद्रियजन्य आहे, वृत्ती. आणि वृत्तीमुळे चैतन्याच्या ठिकाणी इंद्रियजन्य असा व्यवहार व्हायला काय हरकत आहे, काही हरकत नाही. तरी चैतन्य नित्य नाही का, अविनाशी नाही का, त्याच्या नित्यपणात बाध येतो का, बिलकुल येत नाही. पण वृत्तीमुळे व्यवहार घडतो की नाही, व्यवहार घडतो. म्हणून म्हणतात. तसेच अंतकरण उपहित आणि अंतकरण विशिष्ट हे 2 शब्द आले पुन्हा. अंतकरण उपहित आणि अंतकरण विशिष्ट हे दुसऱ्या तरंगात झालेला विषय आपला. अंतकरण उपहित म्हणलं तर मग अंतकरण वेगळं राहून चैतन्याचं ज्ञान करून देतं. आणि विशिष्ट म्हणलं का आपल्या धर्माचं वर्तमान ज्ञान करून देतं. तिथे उपाधी करता उदाहरण घेतलं होतं, कर्ण शिशकुली अवच्छिन्न आकाशाला श्रोत्र म्हणतात. तर कर्ण शिशकुली वेगळं राहून आतल्या पोकळीचं ज्ञान करून देते. आणि काळा घोडा म्हणलं का विशेषण, काळा विशेषण, घोडा विशेषण, काळा घोडा विशिष्ट. तो काळा रंग आपल्या धर्माचं वर्तमान ज्ञान करून देतो. मग अज्ञानी, ज्ञानी आणि मुक्त 3 पाहिले होते आपण. ज्याचा अंतकरण विशेषण आहे तो अज्ञानी, ज्याचा अंतकरण उपाधी आहे तो ज्ञानी, आणि ज्याचा अंतकरण उपलक्षण आहे तो मुक्त, असं आपण पाहिलं होतं. त्या संबंधी थोडंसं 1-2 पंक्तीत बोलतात. अंतकरण उपहित आणि अंतकरण विशिष्ट यातील भेद म्हणजे अंतकरण उपाधीने युक्त जे चैतन्य त्यास अंतकरण उपहित चैतन्य म्हणतात. आणि अंतकरण विशेषणाने युक्त जे चैतन्य त्यास काय म्हणतात, अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणतात. उपाधी आणि विशेषण यांचे लक्षणे मागे सांगितलेच आहेत. म्हणजे कितव्या तरंगामध्ये, दुसऱ्या तरंगामध्ये. आणि तीच दृढ होऊन विषय समजावा याकरता पुन्हा आता या ठिकाणी थोडासा त्याचा विचार सांगतात. मग त्याचा विचार सांगताना
आता हा जो 44 क्रमांकाचा परिच्छेद आहे हा 2-3 पंक्तीचाच आहे आणि मग आपला हे 2-3 पंक्तीचा त्याचा आशय घेऊन आपण थांबू. तर उपाधीचे स्वरूपाने कार्य म्हणजे तरंग दुसरा, परिच्छेद 4 क्रमांकाचा, सिद्धांत मताने विषयाची सिद्धी हा विषय आपण मागे पाहत असताना अंतकरण हे चैतन्याचं विशेषण आहे का उपाधी आहे? खरं विशेषण नाही आणि उपाधी नाही. पण विशेषण उपाधी दोन्ही नाही हे कळण्याकरता विशेषण उपाधी कल्पना करून समजून देण्याची शास्त्रकाराची पद्धत आहे. मग अज्ञानी ज्ञानातला फरक सांगितला. ज्याचा अंतकरण विशेषण आहे तो अज्ञानी, ज्याचा अंतकरण उपाधी आहे तो ज्ञानी. आणि मग इथे उपाधीचं आता स्पष्टीकरण करतात. उपाधी म्हणजे काय बघा, उपाधीचे स्वरूप व कार्य. जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशातील पदार्थाचे ज्ञान करून देऊन आपण वेगळी राहते ती उपाधी. आता सरळ बघा, जी वस्तू म्हणजे घट जितक्या देशात असतो म्हणजे आता इथे आहे तितक्या देशस्थित पदार्थाचे म्हणजे पोकळीचे, आकाशाचे आपण वेगळे राहून ज्ञान करून देतो. तो आकाशात एकत्र झाला का नाही, वेगळं राहून ज्ञान करून दिला. पण आतल्या आकाशाला, पोकळीला काय म्हणला? घटाकाश. म्हणजे जी वस्तू म्हणजे घट जितक्या देशात म्हणजे इतक्या देशात राहून तितक्या देशस्थित पोकळीचं घटाकाश रूपाने काय करून दिलं? ज्ञान करून दिलं. इतर आकाशापासून वेगळं काढून लागलं. मठाकाश, महाकाशापासून त्याला काय केलं? त्याने वेगळं काढून ज्ञान करून दिलं. म्हणून हे घट काय झाला? घटाकाशाची उपाधी झाला. ठीक ना. मग कर्णशेषकुली, जी वस्तू म्हणजे कर्णशेषकुली जितक्या देशात राहते म्हणजे इतक्या देशात, आणि इतक्या देशात राहून याच्या आत असणाऱ्या पोकळीचं श्रोत्र रूपाने ज्ञान करून दिलं. आणि इतर पोकळी म्हणजे घटाकाश, मठाकाश, महाकाश रूपी पोकळीपासून याला काय केलं? वेगळं करून दाखवलं. म्हणून ही कर्णशेषकुली श्रोत्राची काय ठरली? उपाधी. तेच एवढंच सांगायचं. जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशातील पदार्थाचे ज्ञान करून देऊन आपण वेगळी राहते ती उपाधी. उदाहरण देतात कर्णशेषकुली. शेषकुली काय म्हणतात? त्याला खाली टिप्पणी दिलं. शेषकुली म्हणजे करंजी आणि तिच्यासारखा आकार काण्याचा चाफ्याचा असतो म्हणून त्यास कर्णशेषकुली असं म्हणतात. आपले त्या दिपोळीला करतात ना करंजी लाडू वगैरे, तर त्या करंजीच्या आकारासारखाच्या पाळीचा आकार आहे म्हणून त्याला कर्णशेषकुली असं संस्कृतमध्ये म्हणतात. पण ती शेषकुली काय करते? त्या श्रोत्रात एकरूप होते का? नाही. आपण वेगळं राहून आतल्या पोकळीचं काय म्हणून ज्ञान करून देते? श्रोत्र इंद्रिय, ज्ञानेंद्रियापैकी एक इंद्रिय म्हणून ज्ञान करून देते. आणि इतर पोकळीपासून त्याला वेगळंही करते. वेगळं राहून वेगळं करते म्हणून ती काय आहे? उपाधी आहे. काय नाही? विशेषण नाही. काय नाही? विशेषण नाही, उपाधी आहे. ते सांगतात बघा. कर्णशेषकुली श्रोत्राची उपाधी आहे. ती जितक्या देशात असते तितक्या देशस्थित आकाशाचे श्रोत्र इंद्रिय असे काय करून देते? आपल्याला ज्ञान करून देऊन त्याहून आपण काय राहते? वेगळे राहते. कर्णशेषकुली आपले धर्म श्रोत्र इंद्रियावर घालवते का? उत्तराही नाही. कशी आहे? व्यावर्तक असते. म्हणून कर्णशेषकुली श्रोत्राची काय आहे? उपाधी आहे. काय नाही? विशेषण नाही. मग विशेषण कशाला म्हणतात त्याचा विचार उद्या येतो. उद्याच्याला आपण तो सकाळी 9:30 वाजता करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. 1 मिनिट चालू राहू द्या. आजच्या पाठामध्ये काय केलं आपण? कारण आणि कारण याच्यातला फक्त भेद पाहिला. कारणामध्ये 2 प्रकार पाहिले, साधारण आणि असाधारण. याची यावत कार्याला कारण ठरतं ते साधारण कारण, त्याच्यात 9 पाहिले. आणि एकाच कार्याला कारण ठरतं त्याला असाधारण कारण म्हटलो. आणि असाधारण कारणाला कारण म्हणतात आणि साधारण कारणाला कारण म्हणतात. हा एक फरक पाहिला. आणि दुसरा, प्रमा ही म्हणजे चैतन्य जरी नित्य असलं तरी त्याच्या ठिकाणी इंद्रियजन्य असा व्यवहार व्हायला हरकत नाही. कारण इंद्रियजन्य कोण आहे? वृत्ती आहे. आणि वृत्ती उपहित जे चैतन्य, मग त्याला अंतकरण आणि वृत्ती भेदाने किती नावं येतात? 4 नावं येतात. अंतकरणाची उपाधी लागली का? प्रमातृ चैतन्य, ते तळ्याच्या स्थानी. वृत्तीची उपाधी लागली प्रमाण चैतन्य, पाठाच्या स्थानी. विषयाची उपाधी लागली प्रमेय चैतन्य आहे ना, आळ्याच्या स्थानी. आणि विषयाकार झालेल्या वृत्तीची उपाधी लागली का प्रमा किंवा प्रमेती चैतन्य, त्या आळ्याच्या आकाराच्या झालेल्या पाण्याच्या स्थानी. आणि मग इथे कोण त्या चैतन्याच्या ठिकाणी प्रमातृ चैतन्य हे संज्ञा येण्याला कारण कोण ठरली? वृत्ती. आणि चैतन्य जरी नित्य असलं तर वृत्ती काय? जन्य आहे. म्हणून वृत्तीमुळे इंद्रियजन्य असा व्यवहार चैतन्या ठिकाणी व्हायला हरकत नाही. ठीक ना. एवढा विषय आपण पाहिला. आणि उपाधी आपण वेगळं राहून उपहिताचं ज्ञान करून देते तिला उपाधी म्हणतात. हा एक विषय पाहिला. ठीक ना. बाकी विषय उद्याच्याला पाहूया.